आज आपण खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवण्यासाठीची भाजणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही थालीपीठाची भाजणी जर तुम्ही एकदा बनवून ठेवली तर सकाळच्या नाश्त्याला व रात्रीच्या जेवणामध्ये हे थालीपीठ वन डिश मील म्हणून तुम्ही केव्हाही बनवू शकता। त्याकरिता ही थालीपीठाची भाजणी करण्याची पद्धत जाणून घेऊयात। ही थालीपीठाची भाजणी करण्यासाठी मी येथे एका ताटामध्ये स्वच्छ कोरडा नॅपकिन टाकून त्यावरती 1 किलो बाजरी टाकून घेतली आहे। तसेच थालीपीठासाठी लागणारे सर्व धान्य मी सुरुवातीलाच निवडून घेतले आहे। त्यानंतर ही बाजरी या नॅपकिनने अशा पद्धतीने मी पुसून घेतली आहे जेणेकरून याला पावडर, धूळ किंवा माती असेल तर ती निघून जाईल। आता ही बाजरी एका कढईमध्ये टाकून ती लो गॅस फ्लेमवरती भाजून घेऊ। येथे ही बाजरी मी 10 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतली आहे। ती थंड होण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर अर्धा किलो ज्वारी देखील मी याच पद्धतीने पुसून घेतली आहे। आता ही ज्वारी उन्हातल्याच्या साहाय्याने सतत हलवून भाजून घेऊ। अशा पद्धतीने 10-12 मिनिटं ही ज्वारी मी व्यवस्थित भाजून घेतली आहे। ती या परातीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर अर्धा किलो हरभरा डाळ व इतर भाजणीसाठी लागणारे धान्य देखील मी अशा पद्धतीने नॅपकिनने पुसून घेतले आहे। आता ही डाळ देखील या कढईमध्ये लो गॅस फ्लेमवरती भाजून घेऊ। या डाळीचा हलका सोनेरी रंग येईपर्यंत व खमंग असा वास येईपर्यंत ही डाळ मी भाजून घेतली आहे। त्यानंतर ती मी एका परातीमध्ये काढून घेतली आहे। आता या जाडतळ असलेल्या कढईमध्ये अर्धा किलो गहू देखील मी भाजून घेतले आहे। गव्हाचे दाणे हलके लालसर होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत। त्यानंतर हे भाजून घेतलेले गहू परातीमध्ये काढून घेतले आहेत। याच पद्धतीने या कढईमध्ये तांदूळ देखील भाजून घेऊ। मी हे तांदूळ 10 ते 15 मिनिटे लो गॅस फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेतले आहेत। ते देखील या परातीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर मी या कढईमध्ये पाव किलो अख्खे काळे उडीद टाकून घेतले आहेत। ते देखील खमंग असे भाजून घेऊ। हे अख्खे काळे उडीद खमंग असे भाजून झाले आहेत। ते थंड होण्यासाठी या परातीमध्ये काढून घेऊ। आता याच पद्धतीने धने देखील भाजून घेऊ। हे धने मी लो गॅस फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं उन्हातल्याने सतत हलवून छान खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घेतले आहेत। ते आता या सर्व भाजलेल्या धान्यावरती टाकून घेऊ। अशा प्रकारे मी थालीपीठासाठी लागणारे सर्व धान्य लो गॅस फ्लेमवरती कोरडे भाजून घेतले आहे। त्यानंतर हे धान्य पूर्ण थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणायचे आहे। हे धान्य एकदम बारीक न दळता ते ज्वारी बाजरीच्या पिठाप्रमाणे मध्यम दळून आणायचे आहे। असे पीठ दळल्यामुळे थालीपीठ एकदम खुसखुशीत होतात। दळून आणल्यानंतर भाजणी नेहमी कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवावी। यामुळे ही थालीपीठाची भाजणी 3 महिने चांगली टिकते। अशा पद्धतीने ही थालीपीठाची भाजणी एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।